हा बघा आला घोषणा देतो का दे घोषणा दे मग गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट राहुल वानखेडे. तर आज आपल्याबरोबर आहेत, आपल्याबरोबर जी होती आमची विनय भाऊ आमच्यावर आत्ता नवीन जोडले गेलेले आहेत यावेळेस. विनय भाऊ तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव विनय कोचे आहे आणि राहुल सरांबरोबर आमचं दुसरा ट्रॅक आहे. हे सर आमच्याबरोबर हरिश्चंद्रगडाला होते, जे हरिश्चंद्रगड म्हणजे एक एक हे जे करतात आमच्याशी. आता हे दुसरे जमलेले आहेत, यांचेच मित्र आहेत. भाऊ नाव सांगा तुमचं. माझं नाव विजय कुचिक, मी जुन्नरचा आहे प्रॉपर. ही जुन्नरचेच आहेत आणि तुम्ही तर भाऊ सौरभ भाऊंना ओळखतात, माननीय सौरभ भाऊ. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहे जुन्नर जवळचा चावंड जो किल्ला आहे, ज्याला प्रसन्नगड म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्या किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत. तर आत्ता माझ्या मागे तुम्ही बघू शकतात, हा आहे चावंडचा किल्ला, ज्याची तटबंदी वगैरे इथून खालून दिसत असते आपल्याला. आणि आज हा एक्सप्लोर करूया आपण. तर चला तर मग जाऊया. रस्त्यात तुम्हाला वाटत मी सांगतच राहील चावंड किल्ल्याबद्दल काय काय गोष्टी आहेत, वर काय बघण्यासारखं आहे. तर या गोष्टी आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. तर चला जाऊन भेटूया. तर मित्रांनो, आता आपण चावंड या गावाजवळून पोहोचलेलो आहे. गाडी वगैरे पार्क केलेली आहे, तसं काही चार्ज वगैरे नाही आहे इथं पार्किंग वगैरेसाठी. तर अशा रीतीने आम्ही आता निघालेलो आहे. पायवाट लागणार आपल्याला थोडीशी, तसं जसं मी जातो तुम्हाला तसं सांगणारच आहेत. माझ्या मागं बघू शकता तुम्ही, रिलिंग वगैरे आता दिसायला लागली बघा वर. हा आहे चावंड किल्ला, ह्याची तटबंदी वगैरे दिसते. तर चला जाऊन बघूया आणि एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, आता आपण चावंड किल्ल्याला चालायला सुरुवात करतोय. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पायऱ्या वगैरे लागलेल्या आहेत. आता याच्यानंतर आपण थोडी माहिती घेऊया. तर बोर्ड वगैरे लागले आहेत, ती माहिती वाचून दाखवतो तुम्हाला मी. या इथे तर अशा ठिकाणी हा बोर्ड दिलेला आहे. या बोर्डावर सगळी डिटेल्स व माहिती दिलेली तुम्हाला मी वाचून दाखवतो. जुन्नरहून आपटेवाडी नाणेगाड मार्गावर खिंडीनंतर 16 किलोमीटर अंतरावर चावंड किल्ला निर्देशनास पडतो. रस्त्याच्या उजव्या बाजूला किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड ही लोखंडी वेश पाहावयास मिळते. याच वेशीतून साधारण 1 किलोमीटर अंतरावर किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी चावंड नावाची छोटीशी वस्ती आहे. याच गावाच्या दक्षिणेस घरांच्या मधून जाणाऱ्या वाटेवर वन विभाग बांधलेल्या पायरी मार्गाने गडावर पोहोचता येते. कातर माथ्यावर किल्ली बांधणी 40 मीटर, सडसोड उंच, तुटलेली कडे, उद्ध्वस्त अवघडे अशी वर जाणारी पायवाट, किल्ल्यावरील खोदीव गृह व पाण्याची टाकी अशी किल्ल्याची ओळख आहे. असे मोस्ट ऑफ डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसते. तीच डिटेल इथं दिलेली आहे, ती आपण आता वर जाऊन बघूया. तरी त्याच्याच अपोजिटला अजून एक बोर्ड दिलेला आहे. ह्या बोर्डावर अशी माहिती दिलेली आहे की तुमच्यावर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्यात तुम्ही कशी दक्षता बाळगावी या गोष्टीची माहिती दिलेली आहे. ते पण तुम्हाला मी वाचून दाखवतो. गडाचे कडे कपारे येथे अगदी टोकाला जाणे वाकणे असे धाडस धोक्याचे आहे. बरोबर लहान मुले व महत्त्वाचे साहित्य असल्यास काळजी घ्या. तुमचे साहसपूर्ण भटकंतीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी बोर्ड वगैरे दिलेले आहेत, अशा माहिती दिलेल्या आहेत, या तुम्ही वाचून घ्या. आणि तो किल्ल्याचा नकाशा पण दिलेला आहे, म्हणजे या जुन्नर प्रांताचा दिलेला आहे मोस्ट ऑफ. यात सगळं नाणेघाट, तुम्हाला माळशेज घाट किंवा प्रचंडगड, हडसरगड, हे सगळ्या गावांची डिटेल्स दिलेली आहे. अशी तुम्हाला माहिती आहे, इथं तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आत्ता आपण जी तुम्हाला मी डिटेल्स वाचून दाखवली, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं सांगतो तुम्हाला, कारण की ह्या ज्या प्रचंडगड आहे, ज्याला प्रचंडगड नाही, हा चावंडगड आहे, या चावंडगडा भरपूर नावाने, विविध नावांनी असं ओळखलं जायचं. जसं की तुम्हाला मी आता सांगतो बघा, जसं की या गडाची ना जी समुद्र सपाटीपासून जी उंची आहे ती आहे 1065 मीटर. पायथ्याची पासून जर उंची घेतली तर 200 मीटर आहे. गडाचे इतर नाव म्हणजे या गडाला काय काय नावाने संबोधलं जायचं, याला प्रसन्नगड, चामुंडगड, चावंडस, चावंड, चामुंडगिरी, जोध या नावांनी असं संबोधलं जायचं. ही एवढी नावांची डिटेल्स दिलेली आहे. या गडाला चावंड असं यासाठी म्हटलं जायचं कारण की इथं
चामुंडा मातेचं मंदिर आहे वरती. मग असं ह्या शब्द याच्यानं पुढे वाढत वाढत ह्या नाव गडाला चावंड नाव असं दिलं गेलं. नंतरच मग तुम्हाला माहितीच आहे महाराजांनी जे गड किल्ले घेतले त्यांचे नाव विविध त्यांच्याप्रमाणे ठेवले गेले. जसं तोरणा बघितला त्याला प्रचंडगड ठेवलं, त्याच्या प्रचंड आकारामुळे. जसं की आता चावंड आहे त्याला बघतोय आपण आता, तर त्याला आता आपण बघतो जे इथं दिलेली नावं आहेत ती नावं आपण बघितलेली आहेत. तर आता आपण प्रसन्नगड ज्याला चावंड म्हणतात त्या गडाला आपण भेट देणार आहोत. आपण अजून आमचं सगळं सेटअपच चालू आहे आताशी, कॅमेरा वगैरे लावून वगैरे अजून. मग बघू आता वर कधी चढतो आम्ही आणि बघू पुढचं सांगतो तुम्हाला. चावंडगड चढतोय. चावंडगड चढण्यामधले एक सिंपल असं, जो आपल्याला राजमार्ग लागतो नाणेघाट, हा पहिले सातवाहन राजांच्या काळातचा राजमार्ग होता. सातवाहन राजानंतरच इथं चालुक्य, राष्ट्रकूट असे जे राजा होते यांनी सत्ता केली. तिथं यादव स्थापन झाले. त्याच्यानंतर मग ह्याच राजवटीनंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते त्याच्यानंतर इथंच चावंड, हडसर, जीवधन आणि शिवनेरी या किल्ल्यांचा इथं बांधणी केली गेली. कारण की जो नाणेघाट मार्ग होता हा आपल्यासाठी खूप मोठा मार्ग होता. कारण की हा इथूनच येणं किंवा इथूनच जे बाजारासाठी साहित्य अन्न वगैरे असे किंवा मोठे बाजारपेठ वगैरे हाच मोठा मार्ग होता. म्हणून ह्याच किल्ल्यांचा समावेश होता आणि तेवढेच हेच किल्ले बांधले गेले होते. तर माझ्या मागे बघू शकता तसा चावंड किल्ल्याचा जो आहे हा परिसर दिसतो बघा सगळा मागं. आणि आपल्या मागे जो दिसतोय तो माणिक डोह धरण दिसतंय बघा. तर चला आपलं अजून वर जायचं. इथं संपले आहेत. इथून संपल्यानंतर आता आपल्याला कातळात कोरलेली अशी जी आहे ना ही पायवाट लागते बघा आपल्याला. आता या पायवाटने आपल्याला कव्हर करायचंय. इथं नॉर्मल अशा प्रकारे ही रोप दिलेली बघा. या रोपला पकडून अशी कातळात कोरली पायवाट आहे. ही रेलिंग दिली गेलेली आहे. या रेलिंगचा सपोर्ट घेऊन आपल्याला जायचं आहे. टोटली सगळी कातळात कोरलेली आहे. हा जो दगड दिसतो एकदम काळाशार दगड, हा बेसॉल्ट दगड आहे जो दिसतो आपल्याला बघा. आणि आलो आपण जवळच आलो. ही तटबंदी दिसते आपल्याला समोर चावंड किल्ल्याची. आणि आपल्याला आता एवढाच पॅच कव्हर करून मग आपल्याला महादरवाजा लागेल, ज्याला आपण गणेश दरवाजा म्हणतो तो लागेल. तर आता आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्यांची सुरुवातच करायची. एक नॉर्मल थोडीशी तुम्हाला माहिती देतो चावंड किल्ल्याबद्दल. ते 13व्या ते 14व्या शतकात आहे ना इथं जी होती शंकरराजांची सत्ता होती. त्याच्यानंतर पुढे जाऊन ही बदलली. त्यानंतर जो हा परिसर आहे हा चावंड किल्ला, इथं कोळी जे सरदार होते त्यावेळेसचे, त्या कोळी सरदारांच्या सत्तेखाली हे गड किल्ले असायचे. आणि तुम्हाला माहितीच आहे ज्यावेळेस शिवनेरीच्या आपण थोडीशी माहिती घेतली होती त्यावेळेस ते कोळी समाजाची ज्यावेळेस दुर्लक्ष होत होतं मुघल आणि निजामशहांचं, त्यावेळेस मुघलांनी कोळींवर म्हणजे चाल केली होती. आणि त्यावेळेस 1600 का 1200 असे कोळी होते, त्यांची गदर उतरवली गेली होती. ते आज पण शिवनेरी किल्ल्याला दिसतं आपल्याला ती माहिती. त्याच्यानंतर आता आपण पुढे पुढे बघूया काय काय होतं ते. पायऱ्या सुरुवात झालेल्या आहेत, त्या पायऱ्यांना आता आपण घेऊन चढूया. डेंजर रिस्क आहे. चला वर्ण मंडळी येते त्यांना घेऊन आपण कातळात खोदलेल्या पायऱ्यांना चढायला सुरू केली आहे. आता जे आपण जे चढतो ना कातळकोरी पायऱ्यांमध्ये फक्त आणि फक्त सिंगल एकच पर्सन जाऊ शकतो एवढंच आहे. म्हणजे जाणारा जाईल, येणारा येऊ शकत नाही. किंवा एक तर येणाऱ्याला थांबावं लागेल, एक तर जाणाऱ्याला थांबावं लागेल. तर अशी विचार करा आत्ताची परिस्थिती अशी आहे. तर पहिले याच्यात लोकांनी कसं मॅनेज केलं असावं. मोस्ट ऑफली आपल्याला हे दिसतंच की इंग्रजांनी आपल्याकडे किल्ल्यांचे जे रस्ते वगैरे आहेत ते सुरंग लावून फोडलेले आहेत. अशा रीतीने आपल्याला आता पायऱ्या वगैरे लागल्या आहेत आणि समोर लागलेला आपल्याला महादरवाजा, ज्याला आपण गणेश दरवाजा म्हणतो, तो लागलेला आहे. तो आता कव्हर करू आणि आपली रेलिंग वगैरेचा पॅच जो आहे तो संपलेला आहे. अशा ठिकाणी आपल्याला आता रेलिंग वगैरेचा पॅच संपल्यानंतर आता आपल्याला या पायऱ्या लागलेल्या आहेत. मोस्ट ऑफ ज्या पायऱ्या दिसतात ना आपल्याला, ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या पहिले आधी अखंड पायऱ्या होत्या.
आधी अखंड होते. मग त्याच्यानंतर आणि कालांतराने इंग्रजांना दुःख हेच व्हायचं की यांचे गडकिल्ले हे यांचा इतिहास आहे आणि यांची आस्था आहे, म्हणून त्यांना नष्ट करण्यासाठी त्यांना तोफगोळे लावून त्यांनी फोडले. म्हणून तो तेवढा जो छोटासा पॅच दिसतो ना, तर तेवढाच पॅच हा थोडासा एकच पायरी एवढा आहे, बाकी तो मोठा असावा मला तरी असं वाटतं. त्याच्यानंतर तो पॅच थोडासा एक रेलिंग लावून छोटा आहे, तिथून मग खाली मग वन विभागाने केलेल्या पायऱ्या दिसतात आणि इथून थोडासा जो वर आल्यानंतर हा असा पॅच दिसतो बघा, हा असा थोडा एक पॅच दिसतो आणि याच्यानंतर मग आपल्याला मोठ्या पायऱ्या दिसतात. मग या मोठ्या पायऱ्या दिसल्यानंतर आणि नॉर्मली 1485मध्ये जो निजामशाह होता मलिक अहमद, त्याने ज्यावेळेस निजामशाही ज्यांनी स्थापन केली होती, तो जो होता त्याने पुणे जो प्रांत आहे तो काबीज केला होता. पुणे प्रांत काबीज केल्यानंतर जो चावंड किल्ला आहे हा त्याच्या ताब्यात आला. हा त्याच्या ताब्यात आल्यानंतर त्याने चावंड किल्ल्याचा आहे ना कैदखाना म्हणून, ज्याला कैद करतात वगैरे, कैद वगैरेसाठी किंवा जेल वगैरे म्हणूनसाठी उपयोग केला गेला असावा, असा हाचा उल्लेख आपल्याला इतिहासांमध्ये दिसतो. तोच तुम्हाला आता पुढे थोडं सांगणार मी, तर चला जाऊन बघूया. आपल्याला असा अखंड असा बेसॉल्ट दगड लागतो बघा, असा अखंड असा बेसॉल्ट दगड लागतो. असं बेसॉल्ट दगड आपण पुढे जाऊन बघूया आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एका साईडला आपल्याला बुरुज दिसेल आणि एका साईडला अखंड जो आहे ना तो आपल्याला बेसॉल्ट दगड दिसेल. म्हणजे बुरुज पण आणि तो दगडाचं जे हे ते काम पण दिसेल, म्हणजे बुरुजाचं काम पण आणि अखंड हा बेसॉल्ट खडक पण दिसेल. आता आपल्याला तो गणेश दरवाजा लागेल, तो गणेश दरवाजा एक्सप्लोर करून मग पुढे जाऊन बघूया. चला जाऊन बघूया मग. जे कमीत कमी आपल्या बुडग्याच्या एवढ्या या पायऱ्यांची हाईट आहे. तुम्ही घ्या. आता आपण पायऱ्या वगैरे चढून आलो. एक नॉर्मली आपल्याला या कमीत कमी 2-2 फुटाच्या ज्या पायऱ्या लागल्या आहेत, नंतर आपल्याला अशी तटबंदी लागते. ही जी अखंड दगडावरी तटबंदी दिसते बघा अशी, ही तटबंदी दिसल्यानंतर परत आपल्याला कातळात कोरलेल्या ह्या पायऱ्या लागतात. मग याच्यानंतर आता आपण वर जाऊ. हा आपल्याला बुरुज लागलाय, हा बुरुज अर्धा दगडात कोरलेला आहे आणि अर्धा याच्यावर बनवलेला बुरुज आहे. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट लागलाय गणेश दरवाजा, ज्याला आपण महादरवाजा म्हणतो, तो लागला आपल्याला. हे बघा असं आपल्याला लागलाय ही तटबंदी आणि या रस्त्याने आता आपण वर आलो. ही सगळी तटबंदी दिसते आपल्याला. अखंड म्हणजे ना हा जो दगड आहे, हा जो दगड दिसतोय या दगडात बघा, हा बेसॉल्ट दगड आहे. या दगडात सगळे कोरलेले बघा, हे सगळे निशाण दिसतात बघा आपल्याला. आणि याच्यावर सगळी जी ही तटबंदी दिसते, जी याच्यावर तटबंदी बनवलेली आहे. अर्धा हा खडक आहे आणि अर्धा हा दगडात तटबंदी आहे. हे बघा पहिलीच्या काळामध्ये कशी बनवली गेल्यात. आणि बघा याच्यात ना लोखंड दिसतोय बघा, हा लोखंड दिसतोय. ही पूर्ण भिंत आहे, म्हणजे याला एक नॉर्मली होल आहे आणि याच्यात एक लोखंडाचं टाकलेलं आहे. म्हणजे पहिल्या वेळेस पिलरमध्ये सुद्धा लोखंडाचं काम टाकून काम केलं जायचं असं दिसतं बघा हा दगडात. आणि हा पडू नये म्हणून अशी ही लोखंडाची दिल्ली सपोर्ट म्हणून, की ही जी दरवाजाची पडली नाही पाहिजे म्हणून. आणि वर जे दिसतं ना बघा, फक्त दगडावर दगड रचलेला आहे, त्याला काहीतरी चुन्या वगैरे सिमेंटमध्ये काम नाही आहे, फक्त दगडात दगड रचलेला दिसतो बघा आपल्याला असा. मग दरवाजात एंट्री करू. इथं कशी काही देवड्या बिवड्या नाही आहेत, महादरवाजा लागलाय. हीच कातळात कोरड पायरी दिसतात. दरवाजाच्या आत एंट्री केल्यानंतर ना आपल्याला बघा हे असं खाची दिसतात. हे खाची यासाठी की आधी इथं ना दरवाजा असावा. ज्यावेळेस तो दरवाजा लावतो ना आपण, त्यावेळेस तो दरवाजाला सपोर्ट, जेव्हा आपल्या आत कडी बिडी असते त्या कडेला सपोर्टसाठी तो असावा. त्यानंतर बघा हे असा अखंड दगडामध्ये दिसतं बघा, कशी यांनी दगडामध्ये हे केलेलं घुमट बघा कसं आहे. अखंड दगड, हा तिकडे दगड दिसतोय, हा पूर्ण अखंड एक दगड दिसतोय. म्हणजे इकडे जास्त दगडाचं काम केलेलं नाही, क्योंकि बेसॉल्ट दगडावर स्ट्रक्चर वगैरे आहे. आणि इथं 8 दगड दिसतोय आणि याच्यावर दगडाचं काम ठेवून केलेलं आहे, म्हणजे असा उपयोग केलेला आहे. आणि हे मला बहुतेक असं वाटतं सातवाहन राजांच्या काळामध्ये केलं गेलेलं काम आहे, कारण की त्याच वेळेस जे होते बुद्ध धर्मीय वगैरे ते सातवाहन राजांच्या काळामध्येच होत होतं. आणि हे जे दगडात खोदकाम आहे, जे गुहा वगैरे बघतो आपण, जे लेण्या वगैरे बघतो, हे सातवाहन राजांच्या काळात, जे की यादव वगैरे होते, हे त्यांच्याच काळात केलं गेलेलं असावं. तर चला जाऊन बघूया आपल्याला अजून पुढे काय काय दिसतं. असा आपला दरवाजा वगैरे लागलेला आहे.
हा दरवाजा क्रॉस केला आपण, बहुतेक इथं सुद्धा हे पाणी जाण्यासाठी किंवा लाकडाने काहीतरी याच्यासाठी पाण्यासाठीच असावं असं दिसतंय आपल्याला. चला तर जाऊन अजून वर बघूया आपण. आता आपण महादरवाजामधनं प्रवेश केला, त्याचा बोर्ड लागला आपल्याला. हा महादरवाजा जो दिसतो आपल्याला, गणेश दरवाजाला म्हणतात महादरवाजा. ही अशी कातळात कोरलेले आपल्याला पायऱ्या वगैरे दिसतात. हे सेम अजिंठा वेरूळला जसं केलेलं आहे तसंच केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये जिथं जिथं सातवाहन राजांनी राज्य केलेलं आहे ना, तिथं तिथं त्यांनी त्यांची एक युनिक जी छाप असते ना ती सोडलेली आहे. असे पायऱ्या दिसतात. इकडून आपल्याला वर जायचं आहे. ही तटबंदी म्हणजे ही ज्या महादरवाजाच्या वरती तटबंदी दिसते बघा आपल्याला. हा बुरुज म्हणू शकतो. तिथून नजर वगैरे लक्ष वगैरे ठेवण्यासाठी हे बघा फांद्या दिलेल्या आहेत बघा. हे बघा फांद्या दिलेल्या आहेत आक्रमण वगैरे करण्यासाठी. खिडकी वगैरे हे असं दिसतं बघा इथं. आणि ह्या बुरुजावरून असं आपलं हे स्ट्रक्चर दिसतं बघा. किल्ला हा सगळा असं दिसतो. महादरवाजाचे जेव्हा वर येतो ना आपण, वर आल्यानंतर जेव्हा आपल्याला असं दिसतं बघा, हे असं आता जे भग्नावस्थेत दिसतो हा महादरवाजावरती. त्याच्यानंतर ही तटबंदी दिसते बघा आपल्याला. ही सगळी तटबंदी दिसते बरं. इथून तिथपर्यंत ही तटबंदी दिसते. आता मध्ये एक खचली आहे म्हणजे तुटली वगैरे. तिथून बघा मला वाटतं तिथून तिकडे पुढे जाण्यासाठी भी रस्ता आहे. तर बघूया आपल्याला काय काय कव्हर करतं, काय काय दिसतं ते. महादरवाजापासून आता आपण वर आलो. आता आपण कड वगैरे एक्सप्लोर करू. एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला असं देतो की जो मूर्तीचा निजामशाह होता, मूर्तीचा निजामशाह ज्याचा 1565 ते 88 इसवी सन 88 जो 1588 किंवा 1565 मध्ये त्याचा जो वजीर होता त्याने बंड केला होता. त्याने बंड केल्यानंतर त्याला मूर्तीचा निजामशाहने इथं आणून कैद केले होते. इथं आणून कैद केल्यानंतर चंगेज खान हा मध्यस्थी होऊन त्याला सोडण्यात आलं. सोडण्यात आल्यानंतर त्याचा जो दुसरा वजीर होता, जो मत्सूद अहमद जो होता, त्याला पकडून परत इथं कैद करण्यात आलं होतं. असा हा किल्ल्याचा, चावण किल्ल्याचा इतिहास आहे निजामशाहीच्या काळातला. तर बघूया अजून आपल्याला काय काय बघता येईल. अशा आपल्याला कातळगोळी पायऱ्या लागलेल्या आहेत. या पायऱ्यांचा आपल्याला असा एक रस्ता वगैरे दिसतो. या पायऱ्या दिसतात आपल्याला बघा. इथून दिल्यानंतर ही तटबंदी दिसते. तिकडे जाता येतं का नाही मला माहीत नाही, पण रस्ता दिसतोय तिकडे. बहुतेक जाता येत असेल. रिस्क नाही घेऊ शकत, उगाच कशाला आपण रिस्क घ्यायची. तर चला जाऊन बघूया वर काय काय बघता येईल. महादरवाजापासून पुढे आलो. पुढे आल्यानंतर आपल्याला हे अवशेष दिसतात बघा. बहुतेक हा तोफगाडा किंवा दारू तोड्याचं ठिकाण असावं किंवा बुरुज असावा तोफगाड्याचा. इथून थोडं पुढे आलो. हा रस्ता वगैरे लागला आपल्याला. हे आपलं अवशेष दिसतं असं जुन्या कामाचे. तिथून थोडं पुढे जाऊन आपल्याला एक तोफगडा बोर्ड लागतो बघा, जो तोफगोडा. आणि हे असा आपला तोफगोडा दिसतो बघा. हा नॉर्मल छोटासा तोफगोडा आहे. असं छोटासा तोफगोडा आहे. त्या तोफगोड्याने म्हणजे असाला याला बहुतेक गाडा आत्ता वगैरे बनवलं गेलं असावं. कोणी आपल्या विचारा मावळ्यांनी वगैरे बनवला असेल म्हणून. त्याच्यानंतर हा तोफगोडा आहे. इथून असा छोटासा मारा म्हणजे गेटपर्यंतचा मारा करता यावा असा हा तोफगोड्याचं काम असावं. इथून पुढे जाऊन बघूया. इकडून पुढे गेल्यानंतर आपल्याला सदर आणि पुष्करणी तलाव या दोघांचं आपल्याला दिसतं. पुष्करणी तलावमध्ये सेम आपल्याला स्ट्रक्चर हे हरिश्चंद्रगडावर जे दिसलं होतं ते स्ट्रक्चर आपल्याला इथं दिसणार आहे. तर ते आपल्याला बघूया आपण. आता आपण आलो पुढे आल्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगितलं तुम्ही सदर आणि पुष्करणी जे लागतं आपल्याला. ही सदर दिसते बघा आपल्याला. माझ्या मागे ही जी बाजूला दिसते ही सदर दिसते. म्हणजे लेफ्टला बघितलं तर आपल्याला सदर दिसती आणि जर माझ्या राईटला बघितलं तर इकडे पुष्करणी दिसतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सदर कव्हर करू. सदरमध्ये ना बघा आपल्याला हे सदरीचे अवशेष दिसतात असे नॉर्मलची जुने. आता हे झाडं वगैरे इथं आलेले आहेत म्हणून एवढं काही कळून येत नाही, पण ही सदर आहे. तर सदर दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा हे आता पूर्ण भग्न अवस्थेत झालेलं आहे सदर पूर्ण. याच्यात काही दिसत नाही. ही अशी सदर असावी. हे म्हणजे आता गवत वगैरे आलेले आहे, फक्त अवशेषच राहिले, बाकी काय नाही. म्हणजे हा एक मोठा रूम असावा सदरेचा आणि हा एक इकडे असा एक रूम असावा. हा दिसतो आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी हा वाडा आहे जो आपल्याला दिसतो. इकडून परत आपल्याला वाडा दिसतो बघा. सदरीच्या थोडं बॅक साईडला थोडं पुढे आलो ना आपल्याला परत आपल्याला वाडा दिसतो. आणि हा वाडा आपण बघूया. जे की या सदरेवर जे राहणारे आहेत, जे सुभेदार वगैरे किंवा वस्ती कोणी असतील मावडे वगैरे त्यांच्यासाठी, पण मोस्ट ऑफ राजा वगैरेंसाठीच आपल्याला हे दिसतो बघा. इकडे हा वाडा दिसतो आपल्याला. वाड्याचं फक्त आता आपलं अवशेष म्हणून गेटच दिसतं आपल्याला. ही भिंत दिसते आपल्याला वाड्याची. हा किती मोठा असावं ते माहित नाही. हा वाडा दिसतो बघा आपल्याला. सगळा याच्यात फक्त तण वगैरे मध्ये गेलेला असं म्हणून काही दिसत नाही.
बस एवढाच वाडा दिसतो. मित्र आहे विजय भाऊ, काय प्रश्न विचारला तू परत एकदा विचार. आणि वर्षानुवर्ष त्या टाक्यामध्ये जमा राहतात, त्याचे जंतू वगैरे तयार होत नाही का? तुला सांगतो. सिंपल विजय भाऊचा प्रश्न होता की जे टाकं आहे तिथे जंतू वगैरे होत नाही. तर सिंपलची गोष्ट आहे, ज्याला जंतू वगैरे कधी होतात ज्यावर याच्यात कचरा वगैरे पडतो किंवा ही टाकी ओपन असली त्यावेळेसच पळतं. तर मोस्ट ऑफ ऑल हे पाणी वापरतं आता नाही आहे म्हणून याच्यात आपल्याला दिसतं. आणि हे पाणी प्यायचं सुद्धा असतं, कारण की काय आहे आधी काय असायचं, ह्याच गडकिल्ल्यांच्या याच्यात खोपणं दिसतात आपल्याला खाली, एक दगडाच्या याच्यात साचे दिसतात, त्यांच्यावर असे खांब वगैरे लावून वर असं एक टेंट म्हणजे कसं त्याच्यावर चारा वगैरे ठेवण्यासाठी केलं गेलेलं असावं पहिले. ते केलेलं असायचं, मग त्याच्यामुळे कचरा वगैरे नाही पडायचा आणि पाणी हे जास्तीत जास्त वेळ काळ टिकून राहायचं. तर म्हणून हे पिण्याच्या पाण्याची टाके राहायचे पहिल्या लोकांसाठी, म्हणजे सैनिकांसाठी. कवर करणार आहोत अशी की पौराणिक शौचालय कवर करणार आहोत आपण, जे आता बोर्ड लागलं होतं आपल्याला पौराणिक शौचालय म्हणून, ते आता आपण बघणार आहोत. ते बघा एवढं घनदाट चाललंय. तर पौराणिक शौचालयाकडे चाललोय आपण. तिकडे बघा पौराणिक शौचालय तिकडे दिसतं, तिथे एक बोर्ड दिसतोय, तो बोर्ड बघूया. थोड्या दिवसात जर या गड किल्ल्याला जर व्यवस्थित यांनी साफसफाई वगैरे केली नाही ना तर मग संपलं, मग गड पण दिसायचं नाही काही दिवसात. बघा पौराणिक शौचालयाचे दिसतात बघा आपल्याला. हे बघा त्या काळातले पौराणिक शौचालयाचे स्ट्रक्चर बघा कसं होतं बघा. खालती बघा पौराणिक शौचालय कसं होतं बघा. म्हणजे प्रत्येक गड किल्ल्यावर ना एक वेगळं ना वेगळं स्ट्रक्चर दिसतं बघा आपल्याला, काही ना काही नवीन आणि एक वेगळंच दिसतं बघा. म्हणजे त्या काळी कसं शौचालय बांधत असावे हे. आपण जेवढंच तिकडून आलो ना तिकडे आपण बघितलं की पौराणिक शौचालय बघितलं, म्हणजे जुन्या लोकांनी कसं टॉयलेटचं बांधकाम केलं होतं तसं दिसलं. ते दिसल्यानंतर आपण थोडे इकडे आलो, इकडे तटबंदी दिसली. हा सगळं आपल्याला ही कुठली कुकडी नदी लागते ना का माणिक डोह, हा सगळा माणिक डोह, म्हणजे ही सगळी माणिक डोह लागतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते समोर जे दिसतात हनुमंतगड आणि निमगिरी हे असे दोन गड दिसतात बघा, ते समोरासमोर ते दोन गड दिसतात आपल्याला. आणि याच्या बॅक साईडला आपल्याला जुन्नर दिसतो. आणि तिकडे आपल्याला त्याच्याच तिकडे बहुतेक तो हा लेण्याद्री वगैरे दिसतो आपल्याला परिसर. आता आपण आलेलो आहे पाण्याचं टाकं. इकडून बघितल्यानंतर आपण तिकडून पुढे आलो, पुढे आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचं टाकं लागलं बघा. असं पाण्याचं टाकं दिसतं आपल्याला. इकडे काहीतरी अवशेष दिसतात, इथं बसण्यासाठी जागा सुद्धा दिसते आणि या पायऱ्या दिसतात इथं उतरण्यासाठी वगैरे. हे बघा थोडं पुढे आल्यानंतर बघा एक पाण्याचं टाकं तिकडे संपलं, तिकडे संपल्यानंतर आपल्याला परत पुष्करणी लागलाय बघा. हा पुष्करणी तलाव लागलाय. हे बघा त्याला उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे पण आहेत. हे बघा हे असं महादेवाचं मंदिर आहे आणि भग्नावस्थेत नंदी वगैरे हे अवशेष दिसतात बघा आपल्याला. हे असे अवशेष वगैरे दिसतात आपल्याला बघा. इथं महादेवाची मूर्ती असावी आणि हा नंदी वगैरे दिसतो आपल्याला. इथं तोफ वगैरे ठेवलेली आहे. आणि हा पुष्करणी तलाव जिथं हे सगळ्यांमध्ये हा सेम असा कन्सेप्ट जो आहे ना हा हरिश्चंद्रगडावर सुद्धा असाच आहे. इथं सगळे प्रत्येकाच्या देवड्यामध्ये ना एक देव ठेवलेले आहेत, प्रत्येकाच्या देव वेगवेगळे देव आहेत. इकडे हा पुष्करणी तलाव अशा रीतीने दिसतो बघा. म्हणजे इथून कोणी स्नान वगैरे करून ना इकडे जावं आणि मंदिरात शंकराची पूजा वगैरे करून तिकडे आपलं सदरेवर वगैरे तेवढा काम वगैरे पुढे करावं, अशी कमान वगैरे दिसते बघा. आता सगळं पूर्ण भग्नावस्थेत स्थिती, सगळं तुटलेलं आहे. याच्याकडे काय लक्ष नाही काय नाही, कारण की याच्याकडे जर अजून थोडं लक्ष दिलं ना तर व्यवस्थित होईल. कमीत कमी इथला केअर कचरा जरी आग लावून जरी काढण्यात आला ना तेवढं तरी व्यवस्थित राहील. प्रत्येक याच्यावर ना काहीतरी डिझाईन वगैरे कोरलेले आहेत बघा. हे बघा हे बीम दिसतात आपल्याला, पिलर्स. नंदी दिसतो बघा आपल्याला. हे मुघलांनी केलेलं काम दिसतं बघा आपल्याला. नंदीचं तोंड वगैरे फोडलेलं वगैरे दिसतं बघा. ही डिझाईन बघा, अशी डिझाईन दिसते बघा. हा पिलर आणि महादेवाचं पिंड दिसतं बघा. जय शिवशंकर. पुष्करणी तलावावर आहे ना आपण असं बघा स्ट्रक्चर दिसतं बघा. या स्ट्रक्चर मध्ये असे खाचे दिसतात बघा. या खाचे एक इथं हे दुसरं. या खाच्यांमध्ये कसं माहिती का की याच्यावर एक दगड ठेवून
परत या खाच्यामध्ये तो अडकत असेल. असं अडकलं असल्यानं अशी ही बिल्डिंग अशी वर उभं राहत असेल. असं हे स्ट्रक्चर दिसतं बघा. हा समोर पुष्करणी तलाव दिसतं, तिकडे ते महादेवाचं मंदिर दिसतं. हे सगळं देवड्या दिसतात अशा छोट्या छोट्या छोट्या, ज्याच्यात प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे देव दिसतात आणि अशा पायऱ्या वगैरे दिसतात. आता आपण पुष्करणी तलावापासून थोडं पुढे आल्यानंतर ना आपण सप्तमातृका टाके बघू इकडे, ज्या की 7 टाके आहेत त्या आपण इकडे बघू, जे माझ्या आता लेफ्ट साईडला आहेत. असा बोर्ड वगैरे लागतो आपल्याला. हा बोर्ड वगैरे बघितलं मग आपण सप्तमातृका टाकांकडे जाऊ. आता आपण येऊन पोहोचलोय सप्तमातृका टाकांकडे, जी की आता आपण इकडे इथे एवढं गवत वगैरे वाढलंय ना, त्याचं काहीतरी केलं पाहिजे. सप्तमातृका टाकाकडे आलो आपण. आता इकडे आरो दिलेला आहे, तर चला जाऊन बघूया. इकडे का इकडे रे, चला सप्तमातृका टाकाकडे जाऊन बघूया. हे बघा आपण सप्तमातृका टाक्यांकडे जातो आता. इकडून उतरण्यासाठी जागा आहे आपल्याला बघा सप्तमातृका टाक्यांकडे. हे टाक्यांमध्ये उतरण्यासाठी अशी जागा आहे. बहुतेक हे पहिले खाली असावं, हे आता भरलेलं आहे. हे असं दिसतं स्ट्रक्चर. इथून वर पण जायला जागा आहे. इथून वर वगैरे चढू आपण. वरून वगैरे आपल्या ह्या टाक्या दिसत बघा. आता आपण येऊन बसलोय सप्तमातृका टाक्यांकडे. ही आपल्याला टाक्यांची अशी दिसतात बघा. चला टाके फिरून बघूया. तर 7 टाके आहेत जे दिसतात आपल्याला बघा. गेलं तर गेलं हा साहेब. पाणी भरपूर असेल. आपण सप्तमातृका टाक्यांवर चाललेलं आहे बघा. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे बघा असं सप्तमातृका टाक्या दिसतात बघा. या सगळे माझ्या मागे जे दिसतात ना, सगळे टाक्या दिसतात. ही अशी सप्तमातृका टाकी दिसते आपल्याला. टाकीच्या तिकडे आपल्याला ही तटबंदी दिसते बघा सगळी. तटबंदी म्हणजे जो जेवढा दगड आहे तेवढा दगड हा तिथं, जेवढा दगड आहे तेवढा दगड ते टाक्या कोरलेल्या आहेत. ह्याच दगडात म्हणजे ह्याच टाक्यातनं जो दगड निघायचा त्याच दगडांनी हा गड किल्ला बांधला जायचा, म्हणजे फोर्ट वगैरे हा बांधला जायचा. आणि त्याचंच रूपांतर या टाक्यांमध्ये व्हायचं. म्हणजे इथं पाण्याचा उपयोग व्हायचा आणि इथं पाण्याचं स्टोरेज पण होईल आणि इथून गड किल्ल्यांचं काम पण होईल. हे अशा हेतूने हे खोदले जायचे. आता इथला जो दगड आहे, इथलाच दगड जो खोदून नेलेला आहे तिकडेच गड किल्ले बांधण्यासाठी केलेला आहे. आणि ह्या 7 टाक्या आहेत बघा अशा तिथे. 1 2 3 ही 4 ही 5 ही 6 आणि तिकडे 1 त्याच्या बाजूला 7. आणि जी टाकी दिसते तिकडे आपल्याला दरवाजा दिसतो बघा. असा हा दरवाजा येण्यासाठी आहे. म्हणजे एक टाकी जी भरत असेल ना, अशी दुसरी नंतर तिसरी नंतर चौथी अशी भरत असावी, असं याचं असावं. आणि आता जे अवशेष बघू शकतात ना, हे असे बघा गोल गोल झालेले आहेत. हे सगळे पाण्याच्या झऱ्याने किंवा पावसाने असे झालेले हे ते खाचे पडलेले आहेत बघा. असं वाटतं की तो कोणतरी पाण्याची टाकी खोदून इथं माठ सारखं खोदून ठेवलेलं आहे असं वाटतं बघा. आपल्याला कोरीव काम केलं असं वाटतं कोणतरी बघा. हा अख्खा दगड खोदून काढलेला आहे, याच्यात खोदून बनवलेली ही टाकी आहे. गरवाडा आपण आलो आहे सप्तमातृका टाकींजवळ, जी आता माझ्या मागे बघू शकतात तुम्ही. सप्तमातृका टाकी आहे. तर याचं म्हणजे एक असं गोष्टीचं असे की सप्तमातृका टाकी म्हणजे असं नाव की पहिले या इथं आहे ना साक्तपंक्ती लोक राहत असतील, जे की देवीचे उपासक असतात. देवीचे उपासक असतात म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी ही सप्तमातृका टाकी बांधली गेली असावी असा एका इतिहासामध्ये उल्लेख आहे त्यांचा दिसून येतो. कारण की हे म्हणजे रक्षणासाठी किंवा देवी उपासक आहेत असं त्यांचं मानलं जातं. म्हणून हे साक्तपंथी लोकांचं इथं पहिले सहवास असावं किंवा इथं असावं की ते असतील म्हणून हे दिसतं आपल्याला. सप्तमातृका टाकी त्यांच्या नावावरून हे दिसतात. गावी बोलता का?
तसं आपण बघतोय हे चावंडा देवीचं मंदिर आहे, जे की आपल्याला या देवीच्या नावावर या किल्ल्याला नाव पडलं होतं चावंड. ते चावंडा देवीच्या नावाने. पाणी दे मला, माझं संपवलंय. तर अशा रीतीने आपण गड हा कव्हर झालेला आहे. कव्हर झाल्यानंतर बघा अशा आपल्याला उखळ दिसते बघा. या अशा उखळ दिसतात आपल्याला, ज्या मोठ्या मोठ्या या प्रकारच्या. दोन दिसतात आपल्याला, एक इथे दिसते आणि एक तिथं दिसते. अशा दोन उखळ दिसतात. इकडे सदर दिसते, इकडे जी सदर आहे, इकडे पुष्करणी वगैरे बघून झालेला आहे आपला. इकडे सदर बघून झालेला आहे. तर अशा रीतीने आजचा जो ब्लॉग हा आपला कव्हर झालेला आहे. म्हणजे चावंड किल्ला जो आहे तो मोस्ट ऑफ ऑल आपला पूर्ण कव्हर झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर. असाच प्रयत्न मी करत राहील. प्रत्येक शनिवारी किंवा प्रत्येक रविवारी नवीन गड किल्ल्याला भेट देत जाईल. आणि माझ्याकडनं होईल तेवढे मी गड किल्ले हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर आय होप सो तुम्हाला हे व्हिडिओ आवडलंच असेल. तर चला भेटूया नेक्स्ट संडे नवीन व्हिडिओसाठी. चला बाय.